Okay, so next important factor from this point is ions which are present in your urine. So sodium, potassium and chloride we have discussed in earlier lecture, right? So magnesium, this is another one factor, or what we can say ion. So abbreviated as Mg2+, आणि ह्याचा अमाऊंट किती असणार आहे? अमाऊंट इन युरिन व्हॅरीज विथ डायट अँड अमाऊंट ऑफ पॅराथायरॉइड हॉर्मोन इन द बॉडी. Okay, so parathyroid hormone increases the reabsorption of magnesium by the body, which therefore decreases the quantity of magnesium in urine. Okay, आता मॅग्नेशियमचं अमाऊंट कसं व्हॅरी होऊ शकतं? सी, वॉट एव्हर यू ईट इट विल गो इन टू युअर ब्लड स्ट्रीम अँड ऑल्सो इन टू युअर युरिन. बरोबर. सो मॅग्नेशियमचं जेवढं इंटेक असणार आहे तुमच्या बॉडीमध्ये डाएट थ्रू, तेवढंच तो आउटपुट पण असणार आहे युरिनमध्ये. हे बरोबर आहे, ठीक आहे. सो पण ह्याचं व्हॅरी कसं होऊ शकतं? तर डाएटमधून आणि पॅराथायरॉइड हॉर्मोन जो आहे तुमच्या बॉडीमधला, त्यातून रिॲब्सॉर्प्शन किती होतं मॅग्नेशियमचं तुमच्या बॉडीमध्ये, ठीक आहे, ह्यावर पण डिपेंड असणार आहे. बघा, पॅराथायरॉइड हॉर्मोन इन्क्रीजेस द रिॲब्सॉर्प्शन ऑफ मॅग्नेशियम बाय बॉडी. ठीक आहे, म्हणजे पॅराथायरॉइड हॉर्मोन जो आहे तो काय करतोय? मॅग्नेशियमचा रिॲब्सॉर्प्शन काय करतो? इन्क्रीज करतो. ठीक आहे. मग जर पॅराथायरॉइड हॉर्मोन कमी असेल तुमच्या बॉडीमध्ये तर रिॲब्सॉर्प्शन होणार नाही, विच देअरफॉर डिक्रीजेस क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम इन युरिन. राईट. जर रिॲब्सॉर्प्शन फास्ट रेटमध्ये होत असेल तर क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम इन युरिन लेस असणार आहे. आणि जर प्रॉपर वर्क करत नसेल तुमचं पॅराथायरॉइड तर क्वांटिटी कशी असणार आहे मॅग्नेशियमची? जास्त असेल युरिनमध्ये. नेक्स्ट आहे कॅल्शियम, दॅट इज Ca2+. सो amount in urine varies with diet and amount of parathyroid hormone in a body, right? So कसं सांगितलेलं आहे इथे, डाएटमधून किती प्रोव्हाइड करता आणि पॅराथायरॉइड हॉर्मोन सेम आहे फॅक्टर, जसं मॅग्नेशियमचं पाहिला तसंच. थायरॉइड हॉर्मोन काय करतो? तर रिॲब्सॉर्प्शन रेट वाढवतो. जर पॅराथायरॉइड कमी सिक्रेट होत असेल तर रिॲब्सॉर्प्शन होणार नाही, आणि मग काय होणार आहे की क्वांटिटी कॅल्शियमची युरिनमध्ये जास्त सिक्रेट होईल. पण जर प्रॉपर वर्क करतोय तर मग तो रिॲब्सॉर्ब जास्त करेल युरिनमधून, आणि मग त्याची क्वांटिटी कॅल्शियमची युरिनमध्ये कमी जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॅक्टर फॉस्फेट. सेम हॅपन्ड विथ फॉस्फेट ऑल्सो. ठीक आहे. H2PO4-, HPO4-2-, PO4-3- फॉर्म्स आहेत ह्याचे, आणि सेम मेकॅनिझम आहे ॲज दॅट ऑफ युअर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आयन. नेक्स्ट, स्मॉल ग्रुप्स फॉर्म फ्रॉम अ फ्यू डिफरंट एलिमेंट्स. आता फर्स्ट आहे अमोनियम आणि सेकंड आहे सल्फेट्स. ठीक आहे. सो अमोनियम कॉमनली कॉल्ड इट ॲज NH4+. Amount of ammonia produced by the kidneys may vary according to pH of blood and tissues in the body, right? So ammonia तुमच्या बॉडीमध्ये किंवा तुमच्या ब्लडमध्ये किती आहे हे कशावर डिपेंड राहते? बघा, अमाऊंट ऑफ अमोनिया प्रोड्यूस्ड बाय किडनीज मे व्हॅरी अकॉर्डिंग टू pH ऑफ ब्लड अँड टिश्यूज इन बॉडी. टिश्यूमध्ये किती अमाऊंटमध्ये तो प्रेझेंट आहे ते, आणि pH किती आहे तुमच्या ब्लडचा, ह्याच्यावरती डिपेंड राहणार आहे की अमोनियमचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे. ठीक आहे. बरं, नेक्स्ट फॅक्टर आहे सल्फेट्स, दॅट इज SO4-2-. राईट. सो सल्फेट्स आर डिराइव्ड फ्रॉम अमायनो ॲसिड. The quantity of sulfates excreted in urine varies according to quantity and type of protein in the person's diet. सल्फेट कशामधून मिळणार आहे? प्रोटीनच्या डाएटमधून. ठीक आहे. तर हे सल्फेट्स जे आहेत हे तुम्हाला मिळतात अमायनो ॲसिड्सपासून. अमायनो ॲसिड्स कधी तुमच्या बॉडीमध्ये जनरेट होतील? जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनची लेवल चांगली असेल तेव्हा. ठीक आहे. सो जेवढं प्रोटीन जास्त तेवढं सल्फेट पण जास्त येणार आहे. Quantity of sulfates excreted in urine varies according to quantity and type of protein present in person's diet. So, very important part of your chapter. What are abnormal constituents of urine? ठीक आहे. सो आतापर्यंत आपण नॉर्मल युरिन आणि ॲबनॉर्मल थिंग्स काय काय होऊ शकतात हे बघितलं. ॲबनॉर्मॅलिटी का चेकआउट करायचे असतात? कारण तुम्हाला पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशन आणि नॉर्मल वर्किंग बॉडीमधली कंडिशन हे डिस्टिंग्विश करता यायला हवी म्हणून. सो ॲबनॉर्मल युरिन कॅन हॅव कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, कीटोन बॉडीज, ब्लड, बाइल सॉल्ट्स अँड फॅट्स. ठीक आहे. सो
आता हे वन बाय वन आपण चेकआउट करणार आहे. कार्बोहायड्रेट्स. फिजिओलॉजिकली इन प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन लॅक्टोज इज एक्सक्रीटेड इन प्रेग्नंट वुमन. ठीक आहे. सो काय होतं बघा, प्रेग्नंट वुमन असेल किंवा लॅक्टेटिंग मदर असेल त्यांच्यामध्ये लॅक्टोजचं एक्सक्रिशन जे आहे हे खूप जास्त असणार आहे. ठीक आहे. पॅथोफिजिओलॉजिकली इफ लॅक्टोज इज एक्सक्रीटेड इन युरिन देन दिस इज ड्यू टू लॅक्टोज इंटॉलरन्स. ठीक आहे. बघा, फिजिओलॉजिकल म्हणजे काय? फिजिओलॉजिकली म्हणजेच जनरली किंवा एखाद्या कंडिशनमध्ये, म्हणजे प्रेग्नन्सी इज अ नॉर्मल कंडिशन, त्याच्यामध्ये ते होऊ शकतं. पॅथॉलॉजिकली म्हणजे काय की इन्फेक्शन किंवा पॅथोजेनेसिस किंवा एखाद्या डिसीजचं प्रोग्रेशन होतं आहे त्या टाईमला. मग आता एखाद्याच्या बॉडीमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर त्याच्या बॉडीमध्ये ऑफकोर्स लॅक्टोज एक्सक्रिशन वाढलेलं असणार आहे. ठीक आहे. अगेन ग्लुकोज could be excreted in the urine in diabetes mellitus, renal glycosuria. ओके. सो ग्लुकोजचं एक्सक्रिशन कधी होईल तर डायबिटीस मेलायटस जर असेल एखाद्या पेशंटमध्ये किंवा रेनाल ग्लायकोसिस असेल, म्हणजेच काय, रेनाल म्हणजेच तुमचं किडनी रिलेटेड. ओके. रेनाल ट्युब्युलर रेनाल हे सगळं आपण म्हणत असतो, युरेटाईस वगैरे, म्हणजेच काय, किडनीशी रिलेटेड टर्म. सो ह्या दोघांमध्ये काय होऊ शकतं, ग्लुकोज जास्त सिक्रेट होऊ शकते. फ्रुक्टोज इज इन इसेन्शियल फ्रुक्टोज युरिया. जर फ्रुक्टोज युरिया असेल तर फ्रुक्टोजचा अमाऊंट वाढलेला असणार आहे युरिनमध्ये. गॅलॅक्टोज इन गॅलॅक्टोजेमिया. गॅलॅक्टोज जर येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, गॅलॅक्टोजेमिया. प्रेझेन्स ऑफ सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ ग्लुकोज इन युरिन इज कॉल्ड ग्लायकोस्युरिया. एक्झाम्पल डायबिटीस मेलायटिस अँड रेनाल ग्लायकोस्युरिया. जर एखाद्या पेशंटच्या बॉडीमध्ये युरिन प्रोडक्शनमध्ये डिफेक्टिव्ह प्रोडक्शन असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, ग्लायकोस्युरिया जे डिटेक्ट झालं तर काय असणार आहे की ॲबनॉर्मल कंटेंट म्हणून तुमच्या बॉडीमध्ये किंवा त्या पेशंटच्या बॉडीमध्ये ग्लुकोज जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट होईल. ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो डायबिटीस मेलायटस किंवा रेनाल ग्लायकोस्युरिया. द क्वांटिटी ऑफ ग्लुकोज दॅट appears in the urine is dependent upon the blood glucose level, the rate of glomerular filtration and the degree of tubular reabsorption. ओके. सो किती अमाऊंटमध्ये ती क्वांटिटी तुमच्या युरिनमध्ये आहे हे डिपेंड कशामध्ये असणार आहे बघा, की ब्लड ग्लुकोज लेवल किती आहे. हाय ब्लड ग्लुकोज असेल तर ऑफकोर्स युरिनमध्ये ग्लुकोजची लेवल त्याच अमाऊंटमध्ये असणार आहे, हाय कॉन्सन्ट्रेशनमध्येच येईल. रेट ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजेच काय की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये पण कसं असणार आहे, जास्त अमाऊंटमध्येच ग्लुकोज रिलीज होईल. अँड द डिग्री ऑफ ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन म्हणजेच काय, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन जे होतं म्हणजेच काय, PCT DCT प्रॉक्झिमल कॉन्व्हॉल्युटेड ट्युब्युल, डिस्टल कॉन्व्हॉल्युटेड ट्युब्युल, लूप ऑफ हेनले आणि ह्या सगळ्या ज्या हे आहेत प्रोसेसेस त्याच्यामध्ये कसं ॲब्सॉर्प्शन होत आहे त्या ग्लुकोजचं त्याच्यावर डिपेंड राहणार आहे ते. ओके. युजली ग्लुकोज विल नॉट बी प्रेझेंट इन द युरिन अंटिल ब्लड लेवल एक्सिड्स 160 to 180 milligram per deciliter which is the normal renal threshold for glucose. C. ब्लड ग्लुकोज किंवा रक्तातली साखर जेव्हा 160 ते 180 मिलीग्रॅम पर डेसिलिटर जाते, ठीक आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे, त्यानंतर त्याचं म्हणजे ते जी ग्लुकोज आहे ती तुमच्या युरिनमध्ये येणार आहे. ठीक आहे. बिकॉज 180 किंवा 160च्या बिलोच्या ज्या असतील त्या कशा आहेत, नॉर्मली त्या एक्सक्रीट आउट होऊ शकतात तुमच्या युरिनमध्ये. जर 160 ते 180च्या वरती गेली ब्लड शुगर तर मग तुमच्या रेनाल सिक्रिशन्समध्ये पण शुगर येऊ शकते. प्रोटीन्स, दिस इज अनदर वन फॅक्टर. सो सिक्रिशन ऑफ प्रोटीन इन युरिन इज एक्स्ट्रीमली सॉरी secretion of protein in urine is due to increase in the permeability of the glomerular capillaries as in nephrotic syndrome, damage to the capillary membranes as in glomerulonephritis. बघा, secretion of proteins in urine कशामुळे होऊ शकतं सिक्रेशन तुमच्या प्रोटीन्सचं युरिनमध्ये, तर जर तुमच्या ग्लोमेरुलर फिल्टर जो असतो, ठीक आहे, जी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचं एक हे आहे पॉईंट आहे त्याच्यामध्ये हे सगळं लक्षात येईल तुमच्या. जर त्याच्या कॅपिलरीज जो खूप परमिएबल असते,
तर परमिएबिलिटी इन्क्रीज झाली तर काय होणार आहे, सोल्यूट मॉलिक्युल्सची इकडून इकडे येण्याची ॲबिलिटी वाढलेली असणार आहे, म्हणजेच थोडक्यात ट्रान्सपोर्टेशन जास्त होतं. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये आणि हे कसं होणार आहे, परमिएबिलिटी कधी वाढते, जेव्हा नेफ्रोटिक सिंड्रोम झालेला असतो त्या पेशंटला, तेव्हा मग काय होऊ शकतं की प्रोटीन्सचं ट्रान्सपोर्टेशन किंवा त्यांचं मुवमेंट जी आहे ही फास्ट होणार आहे, तेव्हा होऊ शकते. ठीक आहे, अगेन डॅमेज टू कॅपिलरी मेम्ब्रेन्स ॲज इन ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, म्हणजेच जर त्या ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये ज्या कॅपिलरीज इन्वॉल्ड आहेत राईट, त्या जर डॅमेज होत असतील तर त्या कंडिशनला आपण म्हणतो ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. नेफ्रायटिस TIS म्हणजे काय की नेफ्रॉन्सचा इन्फ्लामेशन राईट. तर मग त्याच्यामध्ये पण हे प्रोटीन्स येऊ शकतात. द फॉलोइंग प्रोटीन्स कॅन बी एक्सक्रीटेड ॲबनॉर्मली इन युरिन. सो अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन अँड बेन्स जोन्स प्रोटीन्स, हे सगळे प्रोटीन्स जे आहेत हे युरिनमध्ये तुमच्या ॲबनॉर्मली येऊ शकतात. ओके, सी वन बाय वन, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन अँड बेन्स जोन्स प्रोटीन्स. Albumin and globulin. So albumin and globulin are found in the urine in condition called proteinuria, also in nephrotic syndrome and glomerular nephritis. See, जर एखाद्या पेशंटला प्रोटीन्युरिया असेल तर त्याच्या बॉडीमध्ये अल्ब्युमिन आणि ग्लोबुलिन येऊ शकतो आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा ग्लोमेरुलर नेफ्रायटिस. ओके, हिमोग्लोबिन इज एक्सक्रीटेड इन युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. ओके, हिमोग्लोबिन कधी एक्सक्रीट होतो, जेव्हा एखाद्या पेशंटला युरिनरी ट्रॅकचं इन्फेक्शन झालेलं असतं तेव्हा. मायोग्लोबिन कधी होतो, जेव्हा मस्क्युलर ॲट्रोपी झालेली असते तेव्हा. आणि बेन्स जॉन्स प्रोटीन्स कधी एक्सक्रीट होतात, बेन्स जॉन प्रोटीन्स आर नॉट युजली सिंथेसाइज्ड इन द बॉडी, दे आर प्रोड्यूस्ड इन द कंडिशन कॉल्ड मल्टिपल मायलोमा बाय प्लाझ्मा सेल्स. ओके, म्हणजे मल्टिपल मायलोमा जर असेल एखाद्या पेशंटमध्ये तर त्याच्यामध्ये बेन्स जॉन्स प्रोटीन्स येऊ शकतात. मायोग्लोबिन कधी येऊ शकतं, तर मस्क्युलर ॲट्रोपी असेल त्या पेशंटला तर. आणि हिमोग्लोबिन कधी एक्सक्रीट होईल, जर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं तर. ओके, नाव नेक्स्ट, कीटोन बॉडीज. So ketone bodies are formed during the catabolism of fatty acids. So they are basically three chemical, acetone, acetoacetic acid and beta hydroxybutyric acid. All the three are intermediates in lipid metabolism. Defect in metabolism can lead to presence of ketone bodies in urine. ठीक आहे, आता कीटोन बॉडीज ज्या आहेत ह्या कशा फॉर्म होतात, तर ह्या फॅटी ॲसिडचं जेव्हा कॅटाबॉलिझम होतं, म्हणजे मेकिंग अप ऑफ न्यू प्रोटीन्स. ठीक आहे, मेटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम टर्म्स माहिती आहे तुम्हाला. तर हे जेव्हा होत असतं तेव्हा आपल्याला 3 केमिकल्स मिळतात. ठीक आहे, ॲसिटोन, ॲसिटोॲसिटिक ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सीब्युटायरिक ॲसिड, ह्या 3मध्ये कीटोन बॉडीज तुम्हाला ऑब्टेन होतात. ठीक आहे, ऑल 3 आर इंटरमिडिएट्स इन लिपिड मेटाबॉलिझम. कशाचे इंटरमिडिएट आहेत ते, तर तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या लिपिडचे मेटाबॉलिक प्रोडक्ट आहेत. ठीक आहे, किंवा इंटरमिडिएट्स आहेत. सो डिफेक्ट इन मेटाबॉलिझम कॅन लीड टू प्रेझेन्स ऑफ कीटोन बॉडी. जर त्यांचं मेटाबॉलिझम डिफेक्टिव्ह असेल तर त्यांच्यामध्ये मग हे ॲज इट इज येऊ शकतात. इन्क्रीज्ड कॅटाबॉलिझम ऑफ फॅट्स इज ड्यू टू स्टार्वेशन, इन्क्रीज्ड फॅट इंटेक, डिक्रीज कार्बोहायड्रेट इंटेक अँड डायबेटीस कीटोॲसिडोसिस. ठीक आहे, आता बघा, इन्क्रीज्ड कॅटाबॉलिझम कधी होतं फॅटचं, जेव्हा स्टार्वेशनमध्ये असतो आपण, म्हणजेच काय, मालन्यूट्रिशन किंवा फास्टिंग कंडिशनमध्ये असतो तेव्हा. ओके, इन्क्रीज्ड फॅट इंटेक, जर फॅटचं इंटेक खूप जास्त असेल ॲज कम्पेअर टू कार्ब्स अँड प्रोटीन्स तर त्यामध्ये कॅटाबॉलिझम फॅटचं इन्क्रीज होऊ शकतं. आणखी काय, डिक्रीज्ड कार्बोहायड्रेट इंटेक. बघा, कार्बोहायड्रेट कमी इंटेक करताय तुम्ही, कार्बोहायड्रेट कन्झ्युम कमी करताय त्या टाईमला. आणि डायबेटीस कीटोॲसिडोसिस ह्या टर्म्समध्ये. ओके, next RBC or hemoglobin. Okay, so in certain disease states such as hemolytic anemia, urinary tract infections and renal trauma, ह्या तिन्ही कंडिशन्स मध्ये काय होऊ शकणार आहे की RBC आणि हिमोग्लोबिन ॲज इट इज डिटेक्ट होतात. ओके, हिमोलायटिक ॲनिमिया, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि रेनल ट्रॉमा. ओके, अगेन बाइल सॉल्ट्स इन जॉइंडिस, बाइल पिगमेंट इन ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंडिस. ओके, बघा, बाइल सॉल्ट्स कधी येऊ शकतात, जॉइंटिसमध्ये येऊ शकतात. आणि बाइल पिगमेंट कधी येऊ शकतात, तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिस जर असेल पेशंटला तर.
Now, the main bile pigments are bilirubin and biliverdin, and these are the catabolism of hemoglobin, right? Ultimately, these leave the body in feces and in small amount in the urine. So, presence of bile pigment in urine helps to diagnose increased production of bilirubin, which is an indication of liver dysfunctioning. ठीक आहे, आता बघा बाईल पिगमेंट्स जे आहेत, ठीक आहे, कोणते असतात, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. ठीक आहे. सो हे केटाबॉलिझम ऑफ हिमोग्लोबिन ह्यांच्यामुळे प्रोड्यूस झालेले आहेत. ठीक आहे. सो अल्टिमेटली दीज लिव्ह बॉडी इन फीसेस अँड स्मॉल अमाऊंट इन युरिन. हे कसे जाणार आहे तुमच्या बॉडीतून आउट, कसे फेकले जाणार आहेत, तर फिसेसमधून किंवा युरिनमधून. ठीक आहे. सो प्रेझेन्स ऑफ बाईल पिगमेंट इन अ युरिन हेल्प्स टू डायग्नोज इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ बिलिरुबिन. जर ॲज इट इज तुमच्या युरिनमध्ये ते जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत, तर ह्यावरून तुम्ही काय डायग्नोज करू शकता की तुमच्या बॉडीमध्ये बिलिरुबिनचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. ठीक आहे. मग बिलिरुबिन वाढलं म्हणजेच काय होत आहे, तर तुमचं लिव्हर डिसफंक्शनिंगमध्ये आहे. ओके, विच इज अन इंडिकेटिव्ह ऑफ लिव्हर डिसफंक्शन. ओके. So we'll stop over here.